नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। तर आज वटपौर्णिमा आहे आणि आम्ही आलेलो आहोत गावी। खरं तर आम्ही आदल्या दिवशीच आलेलो होतो। तर असं अचानकच प्लॅन झालं। खरं तर आधी काही नक्की असं ठरलेलं नव्हतं, पण संध्याकाळी म्हटलं की चला जाऊया आपण गावी। आणि गावी आलो, म्हटलं वटपौर्णिमा पण आहे तर म्हटलं तिकडेच वडाची पूजा करता येईल। तर यासाठी आता मी इथे तयार पण झालेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून जी काही कामं सुरू झाली ती काही संपत नाहीत। आम्ही दोघेही मिळून कामं एक पाठी पाडतोय, पण ती काही संपत नव्हती। तरी पण त्या गडबडीत आम्ही इकडे तयार पण झालो आणि म्हटलं आधी पूजा करून घेऊया, कारण की लगेचच आम्हाला परत रिटर्न इकडे यायचं पण होतं। कारण की कसं आहे ना, की ह्याचं ऑफिस होतं, म्हणजे नवऱ्याचं ऑफिस होतं, त्याच्यामुळे त्याला वेळेवरती येणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं। त्याच्यामुळे लवकरच सगळी कामं आम्हाला आवरायची होती। तर ते इकडे आम्ही पूजा करायला घेतलेली आहे आणि गडबड इतकी असते ना, की सगळं कामं करायची आणि परत आणखी काही सण वगैरे असला तर आणखी आपली कामं असतात, म्हणजे झाडलोट म्हणा वगैरे। आणि गावाकडे कसं असतं माहिती आहे का, की घरातलं पण पाहायचं असतं आणि आजूबाजूचा जो परिसर असतो त्याची साफसफाई किंवा झाडलोट वगैरे तेही सगळं करावं लागतं। तर मग काय, घरातलं जे होतं ते आईने बघितलं नाही आणि बाहेरच्या ज्या गोष्टी होत्या ते मी बघितल्या। असं दोघींनी मिळून पटापट सगळं आवरलेलं आहे। इकडे आमच्या नवऱ्याची थोडी घाई चालली होती, चला पटकन आवरा, कारण की त्याला उशीर होत होता म्हणून। तर आम्ही दोघींनी पटापट इकडे पूजा केली आणि त्याच्यानंतर काय लगेचच आम्ही निघालो। तर साडी काय मी पटकन नेसलेली आहे आणि या गडबडीत काय झालं होतं माहिती आहे का, की मी नथ विसरले होते। तर संध्याकाळी म्हणजे मी आदल्या दिवशी ज्यावेळी मी निघाले होते ना, त्यावेळी मी सगळं साड्या वगैरे किंवा ज्वेलरी वगैरे मी घेत होते, त्यावेळी मला असं हे डोक्यात आलं होतं की नथ घ्यायची आहे म्हणून। खरं तर आमची जी काही गोल्ड ज्वेलरी असते ती काय आम्ही इथे ठेवत नाही, आमच्याजवळ आमची लॉकरमध्येच असते। त्याच्यामुळे गोल्ड ज्वेलरी तर काही नव्हती, पण जी काही आपलं ज्या नथी असतात एक वेगवेगळ्या अशा फॅशनच्या, त्या माझ्याकडे होत्या। तर म्हटलं त्यातली एखादी घ्यायला पाहिजे म्हणून, आणि घ्यायला पाहिजे असं म्हटलं आणि नंतर मी ती विसरले, ते माझ्या लक्षात पण नाही आलं। आणि सकाळी मग आई बोलल्या की नथ घातली नाही आहेस का म्हणून, त्यावेळी माझ्या लक्षात आलं, म्हटलं मी आता विसरले नथ। तर मग आईनेच आता मला त्यांची नथ दिलेली आहे, कारण की त्यांच्या 2 नथी होत्या, त्यातली मग त्या दुसरी जी एक नथ होती त्यांनी ती मला दिली। तर अशा प्रकारे नथीची एक गंमत जी आहे ती झालेली आहे। आणि काय झालं माहिती आहे का, दुसरं पण एक गोष्ट अशी घडली की फणस काढायचा होता, पण आदल्या दिवशी एवढा पाऊस पडला होता की फणस काढायला काही जायला भेटलंच नाही। आणि तो जो फणस होता तो खूप मोठा होता, तर त्याच्यामुळे सकाळी तो फणस काढायला पण आम्हाला जावं लागलेलं होतं। तर अशी सगळी गडबड होती। पाऊस आदल्या दिवशी आला, पण पावसाने सगळी गडबड केली। पण गडबडीत गडबड जरी असली तरी आपली पूजा जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे झालेली आहे। आणि डेली व्लॉग का येत नाहीत वगैरे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन। आणि जे काय थोडंफार शूट केलेलं आहे, सगळ्याच गोष्टी दाखवता नाही आल्यात, कारण की आमची खूप गडबड होती। आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हा असा वटपौर्णिमेचा म्हणजे जो व्लॉग होता तो एकदम छोटा होता, काही फारसं शूट करता नाही आलं आहे। गडबडीत काय असंच असतं, मला सगळ्या गोष्टी दाखवता येत नाहीत। आणि बाकीचे जे व्लॉग आहेत म्हणा ते तुम्हाला पाहायला भेटेल, म्हणजे गोल्डनच्या चॅनलवरती बाकीचं सगळं काही आहे। जी काही गावाकडची मज्जा आहे ती तुम्हाला त्याच्या चॅनलवरती नक्कीच पाहायला भेटेल। तर त्याचा व्हिडिओ पण लवकरात लवकर टाकण्याचा मी प्रयत्न करूच। तर आता इथे तुळशीच्या इथली जी पूजा होती ती झालेली आहे। आता जे घरातले इथले जे देव आहेत त्यांची इथे पूजा पप्पांनी केलेलीच आहे पूजा, फक्त हे इथे आमची जी पूजा होती ती आहे, तर ती आता करून घेतली। तर आम्ही रिटर्न आलो गावावरून आणि त्याच्यानंतर जी काय माझी कामं सुरू झाली आहेत ना ती काही संपलेली नाही आहेत। आणि आत्ता 3:45 वाजायला आलेले आहेत। 2 व्हिडिओचं एडिटिंग होतं ते आत्ताच केलं, म्हणजे एक व्हिडिओचं एडिटिंग झालं आहे, अजूनही एक व्हिडिओचं अर्धं एडिटिंग बाकी आहे। तर आणि त्याच्यातच एडिटिंग करत होते आणि तितक्यात दुसरा जो मोबाईल होता त्याच्यात बघितलं तर एक कमेंट आली होती। तर याआधी पण कमेंट आलेल्या आहेत आणि मला वाटतं इंस्टाग्रामवरती पण मला मेसेज आले होते की डेली ब्लॉग तुम्ही सुरू करा म्हणून, का नाही येतात वगैरे। तर मला वेळच नाही भेटत आहे खरं सांगायचं तर, कारण की गोल्डनचा आमच्या जो व्हिडिओ असतात म्हणजे त्याचे ब्लॉग असतात, त्याच्यामुळे त्याच्या ब्लॉगचं एडिटिंग वगैरे करायला खूप वेळ जातो। आणि त्याच्यात परत माझी कामं आणि माझे व्हिडिओज, तर दोन्ही चॅनलचं एडिटिंग करायचं आणि सगळं बाकीचं काम करायचं, ह्याच्यात ना खूप वेळ जातो आणि मग मला फारसा वेळ नाही भेटत। त्याच्यामुळे मी ब्लॉग बंद केले होते। आता गोल्ड तिकडे झोपला आहे
हां, कारण की आम्ही काल गावी गेलो होतो. मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं. सकाळी पण आज आम्ही लवकर उठलेलो होतो. मला वाटतं 6 वाजताच काहीतरी उठलो असू आम्ही. आणि त्यापासून जी काही कामं सुरू झाली तर आम्ही दोघी जणी सगळं कामं आवरत होतो. आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही पूजा वगैरे केली. आणि इकडे परत यायचं आहे. इकडे येऊन पण सगळं जेवण करायचं होतं. त्यात काय झालं होतं की फणस जो होता तो पण आम्हाला म्हणजे आदल्या दिवशी काढायला भेटला नव्हता. कारण की काल म्हणजे भरपूर पाऊस पडत होता. पूर्ण पाऊसच नुसता सारखा पडत होता. त्याच्यामुळे मग फणस काढला नव्हता. आणि मग तो सकाळी जाऊन फणस काढला. त्याच्यानंतर ते गरे काढले त्याच्यातले. आणि मग मी इथेच घेऊन आले. कारण की भाजी बनवायला तिकडे अजिबातच वेळ नव्हता. तर भाजी बनवत राहिलो असतं तर बाकीची कामं राहिली असती. मग आमची पूजा राहिली असते. उशीर झाला असता सगळ्याला. त्याच्यामुळे मग इथे येऊन मी ते गरे वगैरे साफ केले. म्हणजे फक्त गरे काढून आणलेले पण ते साफ केले. गोट्या वगैरे असतात ते त्याच्यानंतर भाजी बनवली. परत नवऱ्याचं जेवण होतं. त्याचं जेवण, माझं जरी उपवास असला तरी त्याचं जेवण होतं. तो मला सांगत होता की तू नको जेवण बनवू, मी बाहेर बनवते. पण मलाच कसं तरी वाटलं, म्हटलं नको, आज वटपौर्णिमा आणि नवऱ्याला बाहेर जेवण मला पटत नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं की नको, बाहेर वगैरे काही जेवू नको, मी बनवेन जेवण. तर ते सगळं बनवेपर्यंत माझं खूप उशीर झाला. आणि अजूनही आमचं सामान वगैरे ठेवायचं आहे. तर एक दिवस जरी गावी गेलो ना तरी पूर्ण सगळं घेऊन जावं लागतं सामान. आणि आता पावसाचे दिवस आहेत म्हटल्यावरती एक्स्ट्रा कपडे, मग आणखी ते आपले बॅग आणि पिशव्या वाढत जातात. आता गोडू उठला इकडे फिरतोय आणि ह्याचा चॅनल असतो ना, त्याच्यामुळे काय होतं की ह्याचे व्लॉग असतात. मग त्याचे व्लॉग बनवायचे, परत ते एडिट वगैरे करायचं. मग त्याच्यात मला खूप वेळ जातो. आणि हे सगळं जे काम असतं ते मी फक्त एकटीने करते, बाकी काही नाही. म्हणजे कोणीच यामध्ये मदत नाही करत की व्लॉग बनवायचा असू द्या किंवा त्याचं एडिटिंग असू द्या, मी एकटीने करते. त्याच्यामुळे मला सगळं ते जड जातं कधी कधी. त्याच्यामुळे मी व्लॉग नव्हते करत. आणि आजचं वटपौर्णिमेचं म्हटलं शूट करूया. गोड्याचे चॅनल तरी टाकणार होते पण म्हटलं राहू दे, आता जो माझा चॅनल आहे त्यामध्ये म्हटले टाकूया. तर आता पण असंच आहे. आता कसं शेतीची कामं आहेत, लावणी वगैरे आता सुरू होईल. आता काय करतात माहिती नाही, पण क्लिप पळवणार होता कार्टून, इथे आलाय तो. तर आता कसं लावणीची कामं आहेत. आणि आज काय झालं माहिती आहे का, पाऊसच नाही आहे. काल इतका पाऊस पडत होता आणि आज अजिबात पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे आता काय करतात, काल आम्ही ठरवलं होतं की आता लावणीला वगैरे सुरुवात करायची, पण आता काय होतं आहे माहिती नाही. तर बघू कसं काय ते. नाही तर मग ह्या सॅटर्डे संडे आम्ही म्हणतो की लावणी वगैरे झाली तर बरं होईल म्हणून. आणि कसं ह्याचं व्हिडिओ जे असतात ना ते जास्त म्हणजे लोकांना गावाकडचे व्हिडिओ जास्त आवडतात. त्याच्यामुळे मग असं तिकडे येणं जाणं सॅटर्डे संडे असतं किंवा आणखी कुठेतरी बाहेर जाण्याचा मी प्लॅन करतो. त्याच्यामुळे पूर्ण म्हणजे माझं कसं होतं मग मी की सोमवार आज जरी आम्ही आदल्या दिवशी रात्री जरी आलो ना रविवारी, तरी सोमवारी मग मला वेळ नाही भेटत तसा. आणि मग माझं असं डोक्यात असतं की सोमवार ते शुक्रवार एवढ्यापर्यंतच आपलं काम करायचं. सॅटर्डे संडे मी माझ्या कामामध्ये हेच नाही करत. म्हणजे कारण की सॅटर्डे संडे आम्ही एक तर गावी तरी असणार, नाही तर मग बाहेर तरी कुठे असणार, असं आमचं प्लॅन असतं. त्याच्यामुळे मग ते 2 दिवस सोडून बाकीचे जे राहिलेले दिवस असतात ना ते पूर्ण कामाचे असतात. म्हणजे हे आपलं जे काही व्हिडिओचं काम असेल किंवा नवऱ्याच्या त्याचं ऑफिसचं काम असं सगळं होऊन जातं ते. आणि डॉग सांभाळणं खूप कठीण आहे, होय ना. हा कार्टून बसला आहे आता. कारण कॅट सांभाळणं काय वाटत नाही, पण डॉगना खूप बघावं लागतं आणि खूप त्यांची केअर घ्यावी लागते. तर हा कार्टून आता बसला इकडे. आणि अजूनही मला थोडंफार सामान लावायचं आहे. जेवण आमचं झालं वगैरे सगळं मी वेळेत आवरलं. पण अजून मला तिकडे जे काही कपडे जे आहेत सुकलेले ते मला ठेवायचे, अजून मी ठेवलेले नाही आहेत. त्या दिवशी पण मी साफसफाई केली होती, तर त्याच्यामुळे हे पडदे वगैरे पण काढले आहेत. ते तर सुकले आहेत पण आता ते लावायचे राहिले आहेत. आता माझ्या डोक्यात तेच चालू आहे की हे सगळं मला काम आहेत जी मला करायचे आहेत. तर मी प्रयत्न करेन की ब्लॉग बनवायचा. कारण की आता ना गोल्डनच्या चॅनलवरती पण डेली ब्लॉग म्हणजे डेली तुम्ही व्हिडिओ टाका म्हणून पण कमेंट येतात, पण डेली सगळीकडेच व्हिडिओ नाही जमत. त्याच्यामुळे मग बघू कसं काय ते. मी आधी जे ब्लॉग आहे ते मी मध्ये मध्ये टाकत जाईल, बघूया कसं काय ते. कारण की 2 चॅनल हँडल करणं खूप कठीण जातं कधी कधी. तर आजचा हा छोटासा वटपौर्णिमेचा ब्लॉग होता.
जास्त काही शूट नव्हतं केलं कारण की तेवढा वेळ पण नव्हता, आमची खूप गडबड झाली आणि तशी धावपळ करत आम्ही इकडे आलो होतो आणि इथे आल्यापासून माझी कामं चालूच आहेत. तर आय होप की तुम्हाला मला समजून घ्याल तुम्ही आणि हेच ब्लॉग टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर चला आता हा व्हिडिओ मी इथे एंड करते कारण की बरीच कामं आहेत आणि बोलत राहिले तर माझी कामं तशीच राहतील. तर चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत बाय बाय.